यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील आंबडी इथं हुंड्याच्या मागणीवरून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी पोलीस शिपाई असलेल्या पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 24 एप्रिल 2026 रोजी विवाह झाल्यानंतर सातत्यानं छळ झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। पती अशोक राठोड, रामधन राठोड, सासू ललिता राठोड, मध्यस्थ देविदास पवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। तर अश्विनी राठोड असं तक्रारदार पत्नीचं नाव आहे। अश्विनीचा विवाह 24 एप्रिल रोजी यवतमाळ पोलीस दलातील पोलीस शिपाई अशोक राठोड यांच्याशी झाला होता। विवाह ठरला तेव्हा मुलीच्या वडिलांनी स्वखुशीने 40 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 24 मार्च 2026 रोजी चेकद्वारे 1 लाख रुपये वर दक्षिणा दिली होती। मात्र 24 एप्रिल रोजी लग्नाच्या दिवशी आरोपीनं लग्न मंडपात येण्यास उशीर केला। नातेवाईकांनी चौकशी केली असता मला 4 चाकी गाडी आणि आणखी सोन्याचे दागिने द्या तरच लग्नाला उभा राहीन अशी आडमुठी भूमिका त्यानं घेतली। अखेर प्रतिष्ठित मंडळींनी समजूत काढल्यानंतर दुपारी 3 वाजता विवाह संपन्न झाला। लग्न आटपून सासरी आलेल्या अश्विनीला पतीनं 4 चाकी गाडी व सोने न मिळाल्यावरून टोमणे मारण्यास सुरुवात केली आणि शरीर संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिला। अवघ्या काही दिवसातच म्हणजेच 5 मे रोजी आरोपी पती यवतमाळला जातो असं सांगून घरातून निघून गेला आणि त्याचा फोन बंद झाला। पती बेपत्ता झाल्यानं पीडितेनं सासू सासऱ्याकडे विचारणा केली असता त्यांनी पीडितेला तू अपशकुनी आहेस म्हणून शिवीगाळ केली। तसेच आमचा मुलगा सुधरत नाही, त्याचे एका मुलीसोबत अनैतिक संबंध आहेत, लग्न झाल्यावर तो सुधरेल अशा आशेनं आम्ही तुमचं लग्न लावून दिलं असा धक्कादायक खुलासा सासरच्यांनी केला। हुंडा कमी मिळाल्यामुळे त्यांनी पीडितेचा आर्थिक, शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला। पीडितेनं नातेवाईकांकडून अधिक माहिती काढली असता आरोपी अशोक राठोड हा स्त्रीलंपट असल्याचं समोर आलं। यापूर्वीही त्याचा पिंपळशेंडा येथील एका मुलीशी विवाह झाला होता आणि तिचाही छळ करून तिला सोडलं होतं। सद्यस्थितीत तो यवतमाळ इथे दुसऱ्याच एका महिलेसोबत अनैतिक संबंधात राहत असल्याचं तक्रारीत म्हटलं गेलंय। आरोपी स्वतः पोलीस असल्यानं कायद्याचा गैरवापर करून अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप विवाहितेनं केला। या प्रकरणी घाटंजी पोलीस पुढील तपास करत आहे।